हाय गाइस, वेलकम बैक टू चैनल। ये गाइस दूसरा डे हमारा आज मराठीतून करतो गाइस। कॉलेज मध्ये दोन इयर वायडी तिसरं वर्ष वायडी पडलं. आज वायडीच्या मुलांचा रिझल्ट होता. वायडी नाही रिझल्ट सगळ्या मुलांच्या आमच्या काही संबंध नाही. नाही, आम्ही आमच्या मित्रासाठी यायले गाइस. मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की वेळेवर अभ्यास करा, नाही तर आज एक किस्सा झाला आमच्या समोर. किस्सा आता जाऊ दे, किस्सानी सांगायला तो सांगतो मी. एक मुलगा त्याच्या पॅरेंट्सला घेऊन आला होता पेपर बघण्यासाठी. तर जेव्हा मॅम लोकांनी त्याच्या पॅरेंट्सला त्याचे पेपर दाखवले तर अक्षरशः त्याच्या पप्पाने त्याच्या काय छातीवर हात ठेवला नाही. गाइस खरं आहे. आमचा एक सबस्क्रायबर आहे गाइस. फॅन लोक मिळत असतं आम्हाला. हाय गाईज, आज शनिवार होता म्हणून आमच्या मित्रांचं ठरलंय की संभाजीनगर मधला पावणारा मारुती म्हणजेच खुलताबादचा मारुती याचे दर्शन घेऊन यायचं. खुलताबाद नाही, रत्नपूर. तर मग कुणालवर थांबा, इथं JCBचा आवाज चालू आहे, मी पुढे जाऊन बोलतो. JCBची फुगाई बघा, सगळेजण मिळून. तर कुणाल गॉगल लावून रेडी आहे आणि सोहम इथं एकदम घाण दोन कुठले तरी रुमाल घेऊन रेडी आहे. तर चाललोय आम्ही आता भद्रा मारुतीला. मला एक खास गोष्ट सांगतो भद्रा मारुतीची. तर 5 शनिवार मानले तर न होणाऱ्या गोष्टी पण होऊन जातात. म्हणजे एकदम पावणारा मारुती येतो असं लोकांचं म्हणणं आहे की 5 वेळेस नवस केला आणि 5 वेळेस दर्शन घेऊन आला दर शनिवारी तर पावतो तो, असं म्हणणं आहे. आतापर्यंत एकदम बॅग नाही लागला. अशी कुणाची मनोकामना मागितली होती तर कुणाची मनोकामना पूर्ण झाली होती म्हणून मग तो दर शनिवारी भद्रा मारुतीच्या दर्शनाला जातो. तर गाईज, तुम्हाला भद्रा मारुतीला जाताना छानपैकी एक दौलताबादचा म्हणजेच देवगिरी किल्ला लागतो. तुम्ही बघू शकता व्ह्यूज किती छान आहे. आत्ताच पाऊस पडून गेलाय, पूर्ण हिरवागार दिसतोय. आणि देवगिरी किल्ल्याला अजिंक्य किल्ला असं सुद्धा म्हणलं जातात, कारण त्याची रचना तशी आहे की शत्रूने कितीतरी हल्ला केला तरी त्याला खूप अडथळे पार करावे लागत होते. आणि अशा प्रकारे जाताना हा एक छान दृश्य देणारा देवगिरी किल्ला लागतो. लडाखची वॉटर क्रॉसिंग चालू आहे गाईस. असा फील देते की जसं आम्ही लडाखला चालू आहे. एवढा भयानक पाऊस झालाय आणि पाणी सुद्धा साचलंय रस्त्याने. तेव्हा आमचे कुणाल भाऊ लोहार अध्यक्ष बनतील काही, सगळं सुधरून जाणार आहे काही. त्यामुळे प्लीज त्यांना मतदान करा. गाईज बघू शकता जाताना एवढं सुंदर वातावरण लागतं आणि या रस्त्याने जाताना एकदम छान व्ह्यू पण तुम्हाला बघायला मिळतात. तसं तुम्हाला या व्लॉग मध्ये मी दाखवणारच आहे. खूप छान व्ह्यू असता रस्त्याने जाताना, पण आज खूप ट्रॅफिक आहे. बघू शकता दूर दूरपर्यंत गाड्याची गर्दी आहे, खूप लांबून लाईन लागली आहे. गाईज बघू शकता आज किती गर्दी आहे. सगळेजण दर्शनाला जात आहे तर रस्त्याने खूप गर्दी आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आज खूप ट्रॅफिक झाली आहे. एवढी कधी होत नाही ट्रॅफिक, पण आज खरंच खूप ट्रॅफिक झाली आहे. गाड्यांच्या लाईनी लागल्या आहे दूर दूरपर्यंत. आणि पोलीस इथे आणि पोलीस प्रशासन वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असंच ही ट्रॅफिक मोकळी झाली की आपल्याला घाट लागणार आहे. घाटाचे दृश्य तुम्ही इथं बघू शकता. खूप छान दृश्य आहे. इकडे बघू शकता तुम्ही अंजीरची शेती आहे.
गाईज घाटाच्या स्टार्टिंगला तुम्हाला किल्ल्याचे एकदम छान दृश्य दिसतं आणि इथून घाट सुरू होतोय. घाटाचं एकदम नयनरम्य दृश्य आहे गाईस. बघू शकता तुम्ही किती छान. ब्लॉग मध्ये शिवाय नाही देतात त्यामुळं कस्तरी म्हणजे कस्तरी नाही होते पण तरी खूप छान घाट आहे. पण इथे थोडासा अपघाती वळण आहे तरी तुम्ही इथे वाहने सावकाश चालवा आणि निसर्गाचा आनंद घ्या. आमच्या जीवनात आनंद नाहीये सध्या पण तुम्ही घ्या. नाही हो खूप आनंद. असे हे पण घेतो म्हणजे इथे गाणं लावतो नाही का असं निसर्गाचं. पाय फुट ऐसा है ये रिश्ता तेरा मेरा काफिला तेरा मेरा तर आपण पोहोचलोय भद्रा मारुतीच्या दर्शनाला. तर बघू शकता तुम्ही, आपले विचारच सगळे सेम झाले. बघू शकता हे मित्र लोक. आम्ही तिघच कंटिन्यू सोबत आहे काही बाकीचे कोणीच यायला तयार नाही. काय गद्दार असता गद्दार. बाकीचे सर्व हो म्हणता नाही टायमाला कॅन्सल करतात. गाईज घेऊ Hashtag KP. हॅशटॅग केपी म्हणजे कायरन पोलाड. हे बघू शकता मंदिराचा कळस तुम्ही. वाव. यायला पाऊण तासाचा तरी वेळ लागत असेल. जाऊन यायला तुम्हाला 3 तास लागतात. 3 तास. आम्ही सिडकोला राहतो. आज जास्त ट्रॅफिक होती म्हणून आम्हाला जास्त वेळ लागला आज. जास्त ते पेढेवाले भांडता का आवाज देतो. आवाज येतो. मंदिराच्या परिसरात कारण की खूप पॉझिटिव्ह वाईब आहे मित्रांनो. तुम्ही येऊन बघू शकता. लहान लेकराची चाळे करताना 20 ला मी घेऊ काय आज गर्दी पण आहे. पेढा घेऊन जातो घरी. शनिवार असल्यामुळे मंदिर बघू शकता तुम्ही. सुख के सब साथे सुख में न सोई मेरे राम तेरा नाम एक साचा तू जाना तो गाईज आत्ताच आमचं दर्शन झालंय भद्रा मारुती मंदिर. एवढी पॉझिटिव्ह वाईब्स आहे ना गाईज, एवढी पॉझिटिव्ह वाईब आहे खरंच. म्हणजे खूप छान वाटतं दर्शन करून. आणि इथे बघू शकता पेढ्यांची भरपूर दुकान आहे. कुणाल कसं वाटलं दर्शन करून? एकदम छान. जय श्रीराम. जय श्रीराम.